तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अशी रेसिपी घेऊन आलेलो आहे की जी रेसिपी सगळ्यात जास्त बिहारमध्ये फेमस आहे आणि ते म्हणजे चरबीदार मटण. चरबीदार मटण खाण्यासाठी लोक किती लांब जातात. काही लोक तर हॉटेलमध्ये कितीतरी पैसा घालवून येतात. पण तीच रेसिपी आज मी तुम्हाला घरी बनवून दाखवणार आहे आणि ते पण एकदम कमी टायमामध्ये. तर कुठेही न जाता व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ जेवढी शेअर करता येईल तेवढी शेअर करा. तर चला मित्रांनो, मस्त मसालेदार चरबीदार मटण आज आपण बनवूया. कोणतीही रेसिपी चवदार बनवायची असेल तर सर्वात पहिला त्याचे मसाले तेवढे भारी घ्या. तर इकडे आपण खडे मसाले घेतलेले आहेत, त्याला आपण बारीक वाटणार आहोत. त्यानंतर इकडे आपण गरम मसाला घेतलेला आहे. इकडे हा लाल मिरची पावडरचा मसाला आहे, हळद आहे आणि त्यानंतर हा आपण घेतलेला आहे आपला घरचा लाल मसाला आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे. इकडे मिरची लसूणचं वाटण करून घेतलेलं आहे, कांदा कापून घेतलेला आहे एक आणि इकडे टॉमॅटोसुद्धा एक कापून घेतलेला आहे. तर चला मित्रांनो, रेसिपी स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिला मी इकडे अर्धा किलो मटण आणलेलं आहे आणि मटण एकदम चरबीदार आहे. बघा चाप वगैरे कसं आपण एकदम कटिंग करून घेतलेलं आहे आणि जास्त करून चरबीदार मटण आहे. जी बिहारची रेसिपी आहे ना, ती आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रामध्ये आणि तुम्हालाही नक्की आवडेल, फक्त पूर्ण बघा. तर सगळ्यात पहिले इकडे कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यावर आपण तेल टाकतो आहे. तेल मी अंदाजानुसार घेतो आहे. चरबीदार मटण बनवण्यासाठी तेल खूप कमी प्रमाणात घ्यायचं, कारण चरबी असते जी मटणाची, त्याच्याने तेल जास्त सुटते. तर आपण तेल कमी घेऊन आणि भाजीसाठी त्याच तेलाचा वापर करूया जे चरबीतनं निघेल. तर मित्रांनो, इकडे सगळ्यात पहिला आपण कांदा टाकूयात. तेल गरम झालेलं आहे. इकडे कांदा टाकून कांद्याला आपल्याला एकदम छान पूर्ण म्हणजे असं पाण्यासारखं झालं पाहिजे, कांद्यातलं पूर्ण पाणी निघून गेलं पाहिजे ना, त्या टाईपमध्ये आपल्याला कांदा शिजवून घ्यायचा आहे. दोन 3 मिनटं चांगला परतून कांदा घेतलेला आहे आणि इकडे शिजलेला आहे. आता आपण याच्यावर आहे ना, जे खडे मसाल्याचं आपण वाटण केलेलं आहे, जे मी तुम्हाला मिरच्या वगैरे दाखवल्या आहे, लाल मिरच्या वगैरे, त्याचं आपण वाटण केलं आहे. ते आपण खडे मसाल्याचं याच्यावर वाटण टाकून घेऊया. आता याच्यावर आपण जी वाटण बनवलं होतं लसूण आणि मिरचीचं, ते सुद्धा टाकूया. मी आलं नाही घेतलेलं आहे, कारण गरमीचे दिवस आहेत म्हणून मी आलं नाही टाकत याच्यात. आणि छानपैकी आता आपण याच्यात मिक्स करून घेऊया. आल्याने काय होते, आल्याने नंतर ना काही वेळाने भाजीची टेस्ट उतरते, म्हणून मी आलं नाही टाकत याच्यामध्ये. आता छान असं परतून घेऊया आपण. 2-3 मिनटं छान परता. तेल आपण कमी टाकलेलं आहे, कारण तेल ऑलरेडी चरबं सोडणार आहे त्याच्यामुळे. आणि आता याच्यावर आपल्याला टॉमॅटो वगैरे टाकून घ्यायचं आहे आणि मग थोड्या वेळ आपल्याला 1 ते 2 मिनटं परत शिजवून द्यायचं आहे. तिकडे आता आपण टॉमॅटो टाकून घेऊया. आपण बारीक एक टॉमॅटो कटिंग केलं होतं ते टाकून आता घेऊ आणि त्याला चांगलं परतून घ्या. टॉमॅटोसुद्धा आपल्याला एकदम शिजवून घ्यायचं आहे. टॉमॅटो पण छान शिजलेला आहे मित्रांनो. इकडे आता आपल्याला याच्यामध्ये मसाले मिक्स करायचे आहेत. जे मसाले मी तुम्हाला दाखवले पहिला सुरुवातीला, ते मसाले आता आपण मिक्स करणार आहोत. आपल्याला तेवढे पूर्ण नाही टाकायचे आहेत मसाले, ते खूप जास्त होईल. आपण चमच्यानुसार आपण त्याच्यात 1 चमचे 2 चमचे जसं आपल्याला वाटेल त्यानुसार आपण घेऊ. सगळ्यात पहिला तर मी इकडे 1 चमचा फक्त टाकणार आहे. गरम मसाला घेतो आहे सगळ्यात सुरुवातीला. त्यानंतर मी तुम्हाला जो लाल मसाला दाखवला होता, लाल मिरची पावडरमधला, तो लाल मसाला टाकूया. थोडीशी हळद टाकूया. हळदसुद्धा मी इकडे कमी प्रमाणात घेणार आहे, मसाल्याच्या हिशोबाने थोडी अजून कमी आपण घेऊया. त्यानंतर आपल्याला आपला जो घरचा लाल मसाला आहे, जो घरी आपण बनवतो, तो लाल मसाला मी इकडे टाकतो आहे. चवीनुसार मीठ टाकणार आहे. मीठ नंतर आपल्याला वाटलं तर आपण टाकू शकतो, म्हणून मी आता इकडे 1 चमचा टाकतो आहे फक्त. आता छान परतून घेऊया आपण मसाले टाकलेले आहेत ते. आणि आपण आता 2 ते 3 मिनटासाठी परत आता मसाला चांगला शिजवून घेऊया. मसाला सुद्धा छान शिजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये मटण घालूया. आता मटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे इकडे, जेणेकरून जो मसाला आहे तो चांगला मटणाला लागला पाहिजे. तर आपण छानपैकी असं थोडा वेळ 1 ते 2 मिनटासाठी आहे ना छान परतत राहूया मटणाला. आणि आपल्याला हे किती मटण चिटकलं ना कढईला तरी चालेल, पण आपल्याला याच्यामध्ये थोडंही तेल घालायचं नाही आहे, कारण काय आहे, जे चरबं आहे ते स्वतः त्याचं तेल सोडेल, त्याच्यासाठी आपण तेल कमी टाकलेलं आहे.
तुम्ही बघू शकतात हळूहळू चरबाने त्याचं तेल सोडायला लावलेलं आहे, त्याच्यामुळे भाजी पण एकदम छान आता बघा कलरसुद्धा आलेला आहे भाजीला. दहा ते 15 मिनिटासाठी भाजी आपल्याला तेलावरच अशी फ्राय करून घ्यायची आहे. आपल्याला पाणी एवढ्यात नाही टाकायचं आहे. मटणाला कलर छान आलेला आहे, पण आता आपण 10 ते 15 मिनिटासाठी मटण शिजवूया. म्हणून मी आता याच्यावर झाकण ठेवतो आणि 10 ते 15 मिनिटांनंतर आपण परत बघूया. तर 15 मिनिटं इकडे झालेली आहेत आणि आता आपण मटण बघूया. आणि मटणाने छान पाणी सोडलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला पहिलाच बोललेलो की चरब त्याचं ऑइल सोडेल आणि त्या ऑइल इकडे त्याने सोडलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. पहिला मी तुम्हाला दाखवतो एकदा. बघा छान मटणाला कलरसुद्धा एकदम छान आलेला आहे मित्रांनो. मटणसुद्धा इकडे 50% शिजलेलं आहे, पण आपल्याला जास्त प्रॉपर शिजवायचं आहे, त्याच्यासाठी आपण इकडे पाणी घालणार आहोत. पाणी आपल्याला जास्त घालायचं आहे. तुम्हाला असं नको वाटायला की पाणी आपण जास्त घातल्यानंतर भाजीची टेस्ट उतरेल, तसं नसते. भाजीत आपण पाणी जास्त टाकल्यानंतर ते हळूहळू आहे ना जे मटण ते पाणी पूर्ण आटवत जाईल आणि त्यानंतर एकदम जाड ग्रेव्ही बनेल. ती दाखवतो मी तुम्हाला कसं. इकडे आपण 1.5 ग्लास पाणी टाकणार आहोत. पहिले 1 ग्लास आपण पाणी टाकून घेऊया आणि इकडे अर्धा ग्लास अजून आपण पाणी घेणार आहोत. मी पाणी इकडे जास्त घेतलेलं आहे, पण त्याच्याने भाजीचा कलर वगैरे काहीच कॉम्प्रोमाइज होणार नाही. तुम्ही बघू शकतात लास्टला भाजी किती एकदम मसालेदार बनेल आणि ती पण एकदम ग्रेव्ही, थिक ग्रेव्हीमध्ये. तर आता आपण इकडे याला कमीत कमी अर्धा तासासाठी शिजवायला ठेवणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण याच्यावर झाकण ठेवूया. चांगला उकळ येऊ द्या पहिला. थोडासा उकळ आल्यानंतर आपण झाकण ठेवूया. तिकडे उकळ आलेला आहे. आता आपण इकडे झाकण ठेवूया याच्यावर आणि अर्धा तासानंतर आपण भाजी बघूया. अर्धा तासापेक्षा थोडासा जास्त झालेला आहे. अर्धा तासाने वरती 10 मिनटं झालेली आहेत. पाणी इकडे आटलेलं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला बोललेलो आपण पाणी जास्त घेऊया, पण ते आटेल अजून. याच्यावरून थोडं अजून जास्त आटेल पाणी आणि तेव्हा थिक ग्रेव्ही बनेल. तर आता आपण एकदा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा छान कलर आलेला आहे मटणाला आणि मटण अजून जास्त कलरमध्ये होईल ते तुम्हाला दाखवतो मी कसं ते. आता आपण इकडे गॅस स्लो करूया आणि भाजीला कमीत कमी 10 मिनटं वाफेवर ठेवूया आणि त्यानंतर याची ग्रेव्ही तुम्हाला दाखवतो. एवढी छान ग्रेव्ही बनेल ना मित्रांनो, तुम्हाला नक्की आवडेल. तर 10 मिनटानंतर फायनली आपलं मटण रेडी झालेलं आहे आणि ग्रेव्ही बघा आणि कलर बघा मटणाचा. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल आणि रेसिपी जर रेडी करायची असेल तर पटापट जा, टाईम घालवू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. आणि आता आपण टेस्ट करून बघूया. तर इकडे मी मस्त एका डिशमध्ये घेतलेलं आहे चरब आणि तुम्हाला दाखवतो मी चरबीदार मटण कसं असते. एकदम छान शिजलेलं आहे आणि पहिला बाईट उचलतो. चला बाय बाय, तुम्ही पण जाऊन बनवा.